नमस्कार मंडळी, मी सायली आणि आज आम्ही चाललोय एफसी रोडला शॉपिंग करायला। तर आमचा प्लॅन खूपच अचानक झालेला आहे। आम्ही उद्या जाणार होतो, पण आता ठरवलं की आजच जाऊयात आणि उद्या घरामध्येच राहूयात असा प्लॅन झालाय। सो प्रेरणाला शॉपिंग करायची आहे, तर आम्ही काय काय करतोय, कुठे कुठे जातोय आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। जर तुम्ही लाईक केलं व्हिडिओला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना छान छान माहिती मिळेल। सो यस, निघूया। घरापासून एफसी रोडला यायला 1 तास लागतो। आल्यानंतर आधी आम्ही चक्कर टाकली, कुठे काय काय मिळते ते पाहिलं आणि त्यानंतर मग एक एक दुकानं एक्सप्लोर करायला सुरुवात केली। तर एकंदरीतच एफसी रोडवरती मला असं जाणवलं काही दुकानं फिरल्यानंतर की सगळीकडे रेट्स हे सिमिलर आहेत, जास्त डिफरन्स नाहीये। क्वचितच एखाद्या दुकानामध्ये तुम्हाला खूपच स्वस्त मिळेल, नाहीतर ओव्हरऑल जे शॉर्ट कुर्तीज असतात ते 350 सांगतात, 300 पर्यंत तुम्हाला मिळून जातं। त्यानंतर हे जे असे टी शर्ट्स आहेत हे सुद्धा 400-500। जीन्स ज्या आम्ही घेतल्या त्या आम्हाला 500ला 1 मिळाली, 1000ला 2 मिळाल्या। सो साधारण 500, 600, 700 ह्या रेंजमध्ये जीन्स मिळून जातात। स्कार्फ जे आहेत ते 100-150 ह्या रेंजमध्ये आहेत। रस्त्यावरती अगदी काही टी शर्ट्स जे आहेत ते 100 रुपयांना सुद्धा आहेत आणि इथे दुकानांमध्ये 600, 700, 300, 400 असे सुद्धा तुम्हाला क्रॉप टॉप टी शर्ट्स आणि कुर्तीज मिळतील। पण जे दुकानांमधले आहेत ते जास्त मी रिकमेंड करेन, कारण त्याची क्वालिटी ओके आहे, चांगली आहे। जे 100 रुपयांना वगैरे मिळत आहेत ते जराशे जुने वाटतात, त्यातला एखादा क्वचितच तुम्हाला खूप आवडेल, पण बाकी असे म्हणजे इतकी क्वालिटी मला त्यांची नाही आवडली जे 100-150 रुपयांना मिळतात ते। त्यानंतर शूज वगैरे आम्ही जास्त एक्सप्लोर नाही केले, त्यामुळे त्याच्या किमती मी तुम्हाला नाही सांगू शकत। बाकी आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं, बघितलं, तर ओव्हरऑल रेंज ह्याच आहेत। लॉंग कुर्ती मला काही ठिकाणी 500 रुपयांना 2 मिळाल्या, काही ठिकाणी 600 रुपयांना 2 मिळाल्या आणि हे असे टी शर्ट्स आहेत हे 300-400 रुपयांना मिळतात। कुठे कुठे 500 रुपयांना 2 छान छान क्रॉप टॉपसुद्धा मिळालेले आहेत। बाकी ओव्हरऑलच इथे ज्वेलरी होती, बुक्स होते, सगळ्याच गोष्टी होत्या, खाण्यापिण्याच्या पण गोष्टी होत्या, पण आम्ही जास्त खाण्यापिण्याचं एक्सप्लोर केलेलं नाही आहे। वेळ खूप कमी होता, आम्ही स्ट्रीटवरती 9:15ला पोहोचलो। काय झालं काय शॉपिंग करून? येस, हे एवढं आणि प्रेरणाकडे आहे, माझ्या हातात पण दिलेलं आहे आणि इथं पण आहे, तर एवढं शॉपिंग झालं। फिरताना एका आजोबांना गाणं म्हणताना पाहिलं, तर त्यातून त्यांची कमाई तर होतच होती, पण हे कमी दर्जाचं काम नाही आहे हे त्यांना कळलंय आणि म्हणूनच ते इतकं छान एन्जॉय करत होते। हा मुलगा इतकं सुंदर डान्स करत होता। सो हे लोक त्यांची कला जगतायत, जपतायत आणि ह्यावरती नाही मला बोलता नाही येत ॲक्च्युली। खूप छान वाटलं एवढंच मी म्हणेन हे पाहून। हे बघत असताना आजूबाजूला चर्चा अशी होत होती की ह्यात काय, चला आपण पण काहीतरी करूया, आपण पण कमवूयात असं। पण मला असं वाटतंय की हे प्रत्येकाला नाही जमणार। इतक्या लोकांच्या समोर तिथे जाऊन आपली कला परफॉर्म करणे हे प्रत्येकाला शक्यच नाही आहे। त्यासाठी खूप वेगळ्या दर्जाचा कॉन्फिडन्स पाहिजे, तो प्रत्येकात नसतो। तुळशीबागेमध्ये जेव्हा आम्ही गेलेलो ना, तेव्हा आम्ही काय घेतोय काय करतोय काहीच कळत नव्हतं। दुकानामध्ये सुद्धा थांबायला जागा नव्हती, पण इथं अगदी व्यवस्थित क्वालिटी कशी आहे चेक करून बराच वेळ घेऊन छान शॉपिंग करता आलं। जास्त काही केलेलं नाही आहे, 4 टॉप आणि 1 जीन्स घेतली आहे मी, आणि प्रेरणाने किती घेतलं आहे नाही लक्षात माझ्या। जे काही घेतलं ते बऱ्यापैकी मी शेअर केलं आहे तुमच्यासोबत। सो मला एकंदरीतच रेट वगैरे इथले कसे आहेत हेच तुम्हाला दाखवायचं होतं। आता आपण काहीतरी खाणार आहोत आणि मग घरी जाणार आहोत। एक्झॅक्टली मी काय घेतलंय हे घरी गेल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर मगाशी मी दाखवलंय, पण ते तुम्हाला एक्झॅक्टली कळलं नसेल की मी काय शॉपिंग करते, तेच मी तुम्हाला दाखवते। सो इथे हा जो शॉर्ट कुर्ता तुम्ही पाहताय ना, हा एक मी घेतलेला आहे आणि हा लॉंग कुर्ता घेतलाय। तर हा जो लॉंग कुर्ता आहे हा 250ला मी घेतलाय आणि शॉर्ट कुर्ता 350ला घेतलाय। इथे हा जो स्कार्फ दिसतोय हा 150ला मला मिळाला, जो मला आवडला, सो मी घेतला आणि माझ्याकडे स्कार्फ नव्हता, एक मला घ्यायचाच होता, तर हा स्कार्फ घेतलेला आहे। त्याचबरोबर
100 रुपीजला मला एक हा टी शर्ट आवडलेला. त्यामध्ये मी खूप शोधल्यानंतर मला हा एक घेऊ वाटला, छान वाटला. सो हा एक टी शर्ट घेतलेला आहे. पुन्हा मी शॉर्ट कुर्ता घेतला. इथं हे जे 2 शॉर्ट कुर्ते दिसत आहेत तुम्हाला, हे 600ला 2 मी घेतलेत. तर मला शॉर्ट कुर्ते बऱ्याच दिवसांपासून घ्यायचे होते. ती इच्छा माझी आज पूर्ण झाली. सो एकंदरीतच हे 2 कुर्ते मला खूप आवडले. ह्याचा रंग जरासा वेगळा वाटला मला, चॉकलेटी रंग आहे तो. आणि ब्ल्यू एक आवडला मला, बघता क्षणी आवडला म्हणून तो पटकन घेऊन टाकला. त्यानंतर हे आहे प्रेरणाची शॉपिंग. तर प्रेरणाने इथे एक टी शर्ट घेतलेला आहे, ब्लॅक, व्हाईट आणि पुन्हा ब्लॅक. तर तिच्याकडे ब्लॅक कलरचे टी शर्ट्स अजिबात नव्हते. होते आय गेस, पण ते आता जुने झालेत म्हणून मग तिने पुन्हा ब्लॅक कलरचे 2 टी शर्ट्स आणि व्हाईट कलरचा एक टी शर्ट घेतलेला आहे. टी शर्ट आहे की क्रॉप टॉप आहे नाही सांगता येणार मला. तर इथे 2 जीन्स आहेत. ह्या 2 जीन्स घेतल्यात आम्ही दोघींनी. फेंट आहे ती प्रेरणाची आहे, डार्क आहे ती माझी आहे. आणि आय गेस हा ब्लॅक टॉप आहे ना, हा क्रॉप टॉप आहे आणि बाकीचे 2 जरासे लॉंग वाटतात मला, टी शर्ट वाटतात. वेळ झाली आहे ब्लॉग संपवायची आणि तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला आणखीन FC रोडवरचे कोणते कोणते स्टोअर्स माहिती आहेत का ते पण सांगा. कारण ॲक्च्युली आपण भरपूर फिरायला गेलेलो पण वेळेअभावी आपण जास्त फिरलेलो नाही आहे. ब्लॉग खूप छोटा झाला आहे. तर येस, व्हिडिओ थांबवतीये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.